मित्रांनो, जय शिवराय. आणि ही मंडळी ना आता वय भरपूर झालेलं आहे, 70 ओलांडलेले असेल, पण ही बघायला कोणाला आली माहिती का? ज्या बैलाने महाराष्ट्र गाजवला, महाराष्ट्रच नव्हे तर देश गाजवला आणि देशाच्या बाहेर देखील ज्याची ओळख अशी निर्माण झालेली आहे की त्या बैलाला बघण्यासाठी या महाराष्ट्रभरातून या ठिकाणी दाखल होत आहे, अशी ही मंडळी आहे. आणि ही मंडळी आलेली बुलढाणा जिल्ह्यातून. तर मथुरची क्रेज बघा, किती क्रेज कुठपर्यंत जाऊन पोचलेली. आजी, काय नाव तुमचं? जाईबाई. जाईबाई. कुठून आले? जाधव. जाधव. कुठून आले तुम्ही? करोडी. करोडीहून. राहायला कुठं आहे? करोडीला आहे. आणि कुठलं तुम्ही? बुलढाणा. बर, हे बुलढाण्याचे. ते बुलढाण्याचे. बर, करोडीचे. तुम्ही मथुरला कसं ओळखता? मथुरला आता चालूच राहते ना खेळ, कुठे कुठे पाहायला देत. बैलगाडा शर्यतीचा नाद आहे तुम्हाला? बघता का? आमच्या घरातच होत. बर, बैल आहे का तुमच्याकडे घरी? नाही, आता नाही बैल. आता नाही. आता नाही. बर, तुम्ही कुठले बाबा? मी वडगावचा आहे. वडगावचे. तुमच्याकडे बैल होते? आहे ना, आता बी आहे, पण मग आता दामटायला नाही. याच्या अगोदर येऊन गेले का लखनच्या गोठ्यावर? नाही पाहिलं नाही. पहिल्यांदा आले? हा, लखनचे येले, त्याचे येईल, ते तर नातलगची पाहुणे. बर, पाहुण्याच बैल. पण मथुरला बघायला आले तुम्ही? आजी आल्या, तुम्ही आल्या, ही मंडळी बुलढाण्याहून आली. बरोबर. हो ना. काय वाटतं, कशामुळं नेमकं मथुरला का बघण्यासाठी? आता ज्याची त्याची शर्यत आहे, ज्याची त्याची रेस आहे, ज्याच त्याचं नाव आहे, त्याच्यामुळं पाहायला यावंच लागणार. बरं. आजी, कसं वाटतं, बघितलं मथुरला? नाही पाहिलं ना अजून. बघायचंय. आता वाघ आरामावरती, आराम करू द्या थोडासा, आणि तुमची ती पण इच्छा पूर्ण होईल. ह्या वयात मित्रांनो, आताचे तरुण वर्ग आपल्याला मोठ्या प्रमाणात या बैलगाडा शर्यत क्षेत्रात दिसतील, पण ही वयाची मंडळी, आजीचा अजून पदर डोक्यावरचा खाली गेलेला नाही. विचार करा, ही मंडळी कुठेतरी मथुरला बघायला आलेली. बाबा, काय नाव तुमचं? जनार्दन सलाम साळे. कुठून आले तुम्ही? आम्ही वडगावून आलो आज सध्याला. बरं. आणि कुठलं गाव तुम्ही? मी बुलढाणा. बुलढाणा. तुमचं? वडगाव. वडगाव. बुलढाण्याचे प्रॉपर? नाही, वडगाव. तुम्ही वडगावचे. बरं, हे नातलं का मग? तुम्ही मथुरला बघायला आले का? बरं, काय कारण? पेपरला ऐकलं त्याचं नाव. बरं. मला वाटलं मथुरा पावाच कसं काय, बरं, त्याच्यासाठी आम्ही आलो इतक्याला म्हणून. चला, बाबा आले, या आजी आल्या, आणि ही मंडळी दाखवा इकडं. ही तरुण मंडळी आहे. तर कालपासून जवळपास हजारोने युवक या मथुरला बघायसाठी या ठिकाणी दाखल होत आहे, बघून जात आहे. काही बरेच जण रील काढून जात आहे. पण कुठंतरी ही मंडळी जेव्हा या बैलाला बघायला येते, या मथुरला बघायला येते, त्यावेळेस एक कुठंतरी आकर्षण वाटतं बैलाविषयी, आणि अजून उत्साह वाढतो की काय या बैलांनी करून ठेवलेलं आहे, की ज्या बैलांना आजच्या परिस्थितीत शेतकऱ्याच्या दावणीवर कोणाच्या दिसणार नाही, पण ह्या बैलांमुळं कुठंतरी इतर बैलांची क्रेज वाढलेली आहे, आणि दारोदारी आता बैल आपल्याला बघायला मिळत आहे. धन्यवाद मित्रांनो, जय शिवराय. आणि अवघे काही तास शिल्लक राहिलेले आहेत. ज्या मैदानाची उत्सुकता संबंध महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला लागलेली आहे, अशा या राज्यपाल महामहिम केसरीची उत्सुकता ही कुठेतरी शिगेला जाऊन पोचलेली आहे. आणि अशातच या लखन आणि मथुरची गाडी ही तर उद्या पळणारच आहे. याला लाखो प्रेक्षक बघणारे लाईव्हच्या माध्यमातून बघतील किंवा इथं मैदानात येऊन बघतील. पण खऱ्या अर्थानं कालपासून मथुर ज्या ठिकाणी उतरलेला आहे, त्या ठिकाणी मथुरला बघण्यासाठी अक्षरशः महाराष्ट्रभरातून या ठिकाणी काही ट्रॅव्हल्सने आले, काही बसने आले, काही रेल्वेने आले. तर अशी बरीचशी मंडळी या ठिकाणी मथुरला बघायला दाखल झालेली आहे. हे बघा, आता सध्या तरुण, हे विविध भागातले तरुण या ठिकाणी दाखल झालेले. कुठून आले विचारू आपण. कुठले तुम्ही? कन्नडचे. तुम्ही? खडक नारळ. कुठं आलं? इल्लासूर जाऊ. बरं, तुम्ही? संभाजीनगर वडगाव. अच्छा, खडक नारळ. बाहेरून आले, बाहेरच्या जिल्ह्यातलं कोणी? बाहेरच्या जिल्ह्यातले. वडगाव. वडगावचे. आम्ही करोडीचे. करोडीचे. लासूर. खडक नारळ. जालना. मथुरची गाडी असली. बरं. काय नाव तुझं? आदित्य मुंजाळ. आदित्य मुंजाळ. कुठला तू? खडक नारळ. आणि मथुरची गाडी जिथं बी पळायला जाते तो तिथं आवर्जून उपस्थित राहतो. किती वर्षापासून मथुरला ओळखतो? 2-3 वर्षापासून. बरं, कसा आनंद आहे मग? आता पहिल्यांदा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मथुर आलेला आहे. त्यांच्यासाठीच आलो मी, मथुरसाठी. पण मथुरला दाखवत नाही आता. बरं, मथुर आराम करतोय. मथुरला आराम करू द्या, कारण काही तास शिल्लक राहिलेले. आणि ज्या मैदानाची उत्सुकता लागलेली त्या मैदानात पळताना बघा त्याला खऱ्या अर्थानं. आज इथं बघून समाधान होणार नाही, उद्या बघा. तू कुठून आला रे बाळा? कासोडा. तू रे, काय नाव तुझं? नाव काय तुझं? अरे काय नाव?
हर्षन अन्सार हां आंबिलोड आंबेलोळचे. तर ही मंडळी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली. मित्रांनो, असे कालपासून जवळपास हजारो लोक, हजारो तरुण वर्ग या मथुरला बघण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले. मथुर आणि लखन ही जोडी उद्या पळताना दिसणार आहे. तर असंच प्रेम या बैलांना राहू द्या आणि उद्या देखील आपली उपस्थिती ही प्रार्थनीय आहे. उद्या देखील मैदानात मोठ्या जल्लोषानं या दोन्ही नंदीचं नाही तर येणाऱ्या प्रत्येक नंदीचं त्या ठिकाणी स्वागत करा. धन्यवाद.